आणि बोरगाव हे टॉप 10चं गाव होतं. दिगंबरराव कायंदे भाजपचं गाव होतं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला 50-60% मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं. असं उगाच घेतलं नव्हतं. पण पांगलं गाव आणि 8 कोटीच्या गावात बबनराव मागे कस काय मस्त सिमेंट रोड दिला तर 8 कोटीचा. गावातले सगळे घरं भरतील एवढे पैसे 100-100च्या नोटानं 8 करोड रुपये दिले. आता तरी पुढचं थोडं लक्ष राहू दे. तुम्ही मला द्या नाही तर नका देऊ. 5 वर्षाचं बोलू तर एक फुल्ली द्या नाही तर नका देऊ. असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर 5-5, 10-10 कोटी मिळतात. हे डोक्यातून काढून टाका. एकदा चव पाहीन, दोनदा चव पाहीन, तीनदा चव पाहीन आणि मी म्हणेन मग आता फुली आणा, पैसे मिळणार नाही. निवडणुकीच्या नंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती. आणि बोरगाव हे टॉप 10चं गाव होतं. दिगंबरराव कायंदे भाजपचं गाव होतं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला 50-60% मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं. असं उगाच घेतलं नव्हतं. पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले. कोणी मशालीकडे कोणी गेलं, कोणी टीव्हीकडे गेलं, कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं. बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं. आता मला सांगा तुमच्या गावाला मी 8 कोटी देतो आणि 8 कोटीच्या गावात बबनराव मागे कस काय. मग इथं सभामंडप द्या, सभामंडप देतो. फिल्टरचं पाणी द्या, फिल्टरचं पाणी देतो. डीपी जळाली की छाताडावर बसलेलेच असते. दिगंबररावचा फोन येतो, सरपंचाचा फोन येतो. यायचा कचरा करून टाकला तुम्ही. आता आमच्याकडे यायला तोंडच नाही फुलं द्यायला. म्हणजे हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला 8 कोटी रुपये देऊन ठेवले होते. आता कॅन्सलही करता येणार कमी झाल्यामुळं मत. चला जाऊ दे, हुकचूक होत राहती. आता मुंडे साहेबाच्या सोयऱ्याचं गाव सगळ्या बाजू प्लस. शेठजी कधी गावात आला नाही, मशालीवाला उमेदवार कधी गावात आला नाही, कोणाच्या लग्नात आला नाही, कोणाच्या मौतीत आला नाही. डीपी जळाली तर कधी फोन केला नाही. तुमच्या ओळखीचे नाही, पाळखीचे नाही, काही संबंध नाही. गाड्याची डब्बी नाही दिली ह्या लोकांनी तुमच्या गावाला. आणि मी प्रत्येक वेळेला द्यायला आलोय. 5 वर्षाला एकदा एक फुल्ली मागायला येतो. 5 वर्षाला एकदा. आमचं बलुतं काय, पूर्वीच्या काळात 12 बलुते धर होते. सुताराचं बलुतं, नाव्याचं बलुतं, इस्त्रीवाल्याचं बलुतं, आवतं भरायचे, कोळपे भरायचे, टिफन भरायची, मोगडा भरायचा, कोंडक्या करायच्या. हे सगळं काम पूर्वी बलुत्यावर चालायचं. तर आमचं बलुतं काय, 5 वर्षाला एकदा एक कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं. तेही केलं नाही. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आमचे काही कार्यकर्ते रुसले, हे सगळे नाराज झाले. दिगंबरराव आहेत, खैरे आहेत, पंचायत समितीचा आमचा अशोक आहे. हे सगळे भाऊ गावानं आम्हाला याला धोका दिला. मग देऊ दे, आता जे झालं ते झालं. त्याला विचारलं की कॅन्सल करू का, कसं काय करू, दुसरं गाव घेऊ. तिथं 80% 90% मतं दिले ते गाव घ्यायचं का. नाही म्हणलं भाऊ एवढ्या वेळेला जाऊ दे, आता एवढं रोड करून टाका. आता हे सगळे तुमचा शेवट आहे ना. बरेच जण इथं आता 80, 90, 100 वर्षाचे. मस्त सिमेंट रोड दिला तर 8 कोटीचा. गावातले सगळे घरं भरतील एवढे पैसे 100-100च्या नोटानं 8 करोड रुपये दिले. आता तरी पुढचं थोडं लक्ष राहू दे. नाही तर कोणी येतं आणि टिकली आणून जातो. आता हे दिलेले गेलेले हे पुन्हा येते का तुमच्याकडं. हे कधीच येणार नाही. येतं गाड्याची डबी कोणाला देणार नाही. जे उधळले तिकडे गेलेत ना त्याला सांगायलो मी की नका बाबा उधळू नका. तिकडून काही आणणार नाहीत गावाला. तिकडं काही देऊ शकत नाही कोणी. मौतीत येत नाहीत, लग्नात येत नाहीत. 5 वर्ष काही दिसतच नाही आहेत. आणि निवडणूक आली की छत्र्यासारखे उगवतात. आता मी 300 गावाला डांबर रोड केले. तुमचं गाव पूर्वी आमच्या विधानसभेत नव्हतं. या 44 गावात एकाही गावाला रोड नव्हता. ज्याळाला हे गाव माझ्या विधानसभेत आले. तुमचा यदलापूर पासून बोरगाव पर्यंत हा सगळा रस्ता 20-25 कोटीचा रस्ता आहे. मी मंत्री झालो तेव्हाच दिला. म्हणजे मीच दिलं, जे दिलं ते मीच दिलं. आणि पुढेही मी जिवंत तोरक देत राहील. त्याची काही चिंता करू नका, मी देणार. तुम्ही मला द्या नाही तर नका देऊ. 5 वर्षाचं बोलू तर एक फुल्ली द्या नाही तर नका देऊ. असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर 5-5, 10-10 कोटी मिळतात. हे डोक्यातून काढून टाका. एकदा चव पाहीन, दोनदा चव पाहीन, तीनदा चव पाहीन आणि मी म्हणेन मग आता फुली आणा. तर ही वेळ येऊ देऊ नका. आपल्या कामाचा तो सरपंच, आपल्या गावाचा विकास करणारा आपला सरपंच